नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज विश्वनाथ प्रतापसिंग माजी पंतप्रधान यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या जन्मदिवसालाच मंडल कमिशन दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. 7 ऑगस्ट मंडल दिन. मंडल दिनाच्या माझ्या सर्व ओबीसी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आज 99% जास्त ओबीसींना मंडल दिन, मंडल आयोग म्हणजे काय माहीत नाही आणि म्हणून ओबीसी समाजाची आज सुद्धा अधोगती आहे. याला कारणीभूत स्वतः ओबीसी समाज आहे. मंडल आयोग, मंडल दिन ओबीसीवर होत असलेला अन्याय समजून घेणं गरजेचं आहे. मंडल आयोग अंशतः लागू आहे. आज जी काही ओबीसीची थोडीफार शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती दिसत आहे ती केवळ मंडल आयोग लागू झाल्यानेच. केवळ 2% मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केलेल्या आहेत. जर मंडल आयोगाची पूर्ण शिफारसी लागू केल्या तर ओबीसींना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. पण ओबीसींना याची जाणीव नाही, ती जाणीव करून देणे गरजेचे आहे. राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. 1993-94ला मिळालेले ओबीसीची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण देखील संपवण्यात आलेले आहे. ओबीसीची जातनिहाय जनगणना होणे गरजेचं आहे. स्वातंत्र्यपूर्व म्हणजे 1931ला ओबीसीची शेवटची जात जनगणना झालेली आहे. आजही त्याच आकडेवारीनुसार मंडल आयोग लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या देशात गुराढोरांची, प्राण्यांची जनगणना होते पण ओबीसीची मात्र जनगणना होत नाही. गेल्या 78 वर्ष उपेक्षित या ओबीसी जातींना ठेवण्यात आलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून देशाच्या बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाज देशातील विविध संसाधनापासून वंचित आहे. मिळालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण ही त्याची त्यामुळेच गेलेले आहे. म्हणून ओबीसीची जनगणना होणे महत्त्वाचे आहे. अनुसूची बनवणे महत्त्वाचे. ओबीसी जनगणना होऊन अनुसूची बनवणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती याची अनुसूची बनवलेली आहे. त्याप्रमाणे सूचित इतर मागास जाती अशी रचना होणे महत्त्वाचे आहे. 2021ची जनगणना होणार कधी? कोविडमुळे रखडली जनगणना सरकार अजून दिसत नाही. त्यामुळे सरकार सर्व कामे 2011च्या जनगणनेनुसार झालेली आहे. विद्यमान सरकारने 2021ची जनगणना आता 2026मध्ये प्रस्थापित आहे आणि 2026मध्ये देखील जातीय जनगणनेच्या संदर्भामध्ये जाहीर झालेले आहे. पण त्याच्यात ओबीसीचा कॉलम नाही. आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा देखील अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरत आहे आणि या ठिकाणी देखील ओबीसीची जात न्याय करण्यावर म्हणून सरकारला विनंती करण्यात येणार आहे. ओबीसीची 2026ला जातीय जनगणना होणे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ओबीसी समाज आता वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहे. तरी देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जातनिहाय जनगणना करत नाही. घोषणा करते, संसदेमध्ये जनगणना करू म्हणून सांगते आहे, पण प्रत्यक्षामध्ये ती कृती होत नाही आणि त्यामुळं ओबीसीला त्याच्या सवलती मिळत नाही. ओबीसी बांधवांनी आजचा सण हा दिवाळीसारखा साजरा करणं गरजेचं आहे. 340व्या कलमानुसार संविधानात केलेली तरतुदी ओबीसी कोण आहे शोधून काढणे, त्याची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सर्व प्रकारच्या परिस्थितीचा आढावा घेणे व त्याच्या प्रगतीसाठी काय काय उपाययोजना कराव्या हव्या शोध घेण्यात यावा. यासाठी राष्ट्रीय ओबीसी आयोगाची स्थापना केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा. संविधान लागू झाल्यानंतर 1.5 ते 2 वर्ष असाच आयोग लागू न केल्याने कायदे मंत्री बाबासाहेब यांनी या कारणास्तव आणखी 3 कारणास्तव आपल्या कायदे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी कालेकर आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतीने 314व्या कलमानुसार 29 जानेवारी 1953ला काका कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली कालेकर आयोगाची स्थापना झालेली आहे. असहमतीचे नाटक. 1955ला या आयोगाने ओबीसी सर्वांगीणदृष्ट्या मागास असल्याने आयोगाने स्पष्ट केले. त्यानुसार जाती जमातीप्रमाणे प्रतिनिधी द्यावे असा आयोगाचा प्रस्ताव होता. परंतु सत्तेवर असलेल्या विशिष्ट लोकांनी आतापर्यंत या आयोगाची योग्य ती दखल घेतली नाही. ओबीसीची जातीय जनगणना केली नाही. आता प्रश्न आहे 2026ला ओबीसीची जात न्याय जनगणना अपेक्षित आहे.
जेणेकरून ओबीसीला त्यांच्या सवलती मिळतील. बघूया आता सरकार काय भूमिका घेते, ओबीसी काय घेतात. ओबीसीने आपल्या सर्वांगीण विकासासाठी आजच्या मंडल दिनानिमित्त जातनिहाय जनगणना करून घेण्याचा आग्रह सरकारकडे करा. ओबीसी खासदारांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आजचा हा मंडल दिन हा ओबीसीचा हा उन्नतीचा दिवस आहे. तो दिवाळी सारखा साजरा होणं गरजेचं आहे आणि सरकारला ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यास भाग पडावी. या संदर्भात ओबीसीची भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय जय महाराष्ट्र, जय भारत.